सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती। सर्वांचे कल्याण हो हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते। स्वामी म्हणतात, बाळा तू खूप भाग्यवान आहेस की तुला हा संदेश ऐकायला मिळत आहे। हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या चिंतेचा आजचा शेवटचा दिवस आहे असा समज आणि शांतपणे शेवटपर्यंत हा माझा तुला संदेश जो मी पाठवलेला आहे ते ऐकून बघ आणि तुझ्या आयुष्यात होणारा बदल स्वतः त्याचा अनुभव तू घे। स्वामी माऊली म्हणतात, बाळा दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीही कोणत्याही क्षणी तो सुखी होऊ शकत नाही। स्वामी माऊली म्हणतात, बाळा तुझी खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व मिळते। जीवनात कधी दुःख आले, अपयश आले, त्रास झाला तर तू डगमगू नकोस। तर हे दुःख अपयश आपली साथ कधी तरी नक्कीच सोडणार असतात। फक्त आपल्या स्वामींवरती विश्वास हवा असतो। आपला जर आपल्या स्वामींवरती विश्वास असेल तर आपल्या आयुष्यात कितीही मोठे संकट असू दे, कितीही मोठं वादळ असू दे, ते संकटरूपी वादळ नक्कीच एक ना एक दिवस शांत होणार असतं आणि आपले जीवन हे सुखकर बनणार असते। माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप देखील करा। स्वामी माऊली म्हणतात, बाळा तुझ्या जीवनात तुला प्रयत्न करून सर्व काही मिळणार आहे। मी सर्वत्र आहे बाळा। मी चराचरात व्यापून आहे। मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, गाणगापुरातही मीच आहे बाळा। गरुडावर, कैलासावर, ध्रुवावर सर्व ठिकाणी मी आहे बाळा। मी कुठेही गेलेलो नाही। मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा। मी तुझ्या पाठीशी आहे, त्यामुळे तुला घाबरण्याचे कारण नाही। कुठल्याही संकटात मी तुझी साथ कधीच सोडणार नाही बाळा। आपली कोणती इच्छा, कोणते स्वप्न, कोणते ध्येय पूर्ण होणार हे सर्व तू माझ्यावरती सोपवून दे। माझ्यावरती तू प्रचंड विश्वास ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत आहेस तर एक ना एक दिवस तुला यश नक्कीच मिळणार आहे, हे तू लक्षात ठेव। स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच होय स्वामी आई असे टाईप करा। स्वामी म्हणतात, बाळा अरे आयुष्य किती दिवसाचे असते, आजचे अस्तित्व उद्या नसते। मग जगात जगावे ते हसून खेळूनच, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही। म्हणून आजच्या या क्षणाचा आनंद घ्यायला शिका। उद्या काय होईल याची चिंता, याची काळजी सर्व तुम्ही देवांवरती, परमेश्वरांवरती, स्वामींवरती सोडा आणि पुढे चालत राहा। जर तुम्ही आनंद वाटत असाल तर तुमच्या आयुष्यात आनंदाचा साठा कधीही अपुरा पडणार नाही आणि स्वामी माऊली ते कधी पडूही देणार नाही। सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका। स्वामी माऊली म्हणतात, बाळा तुमच्या आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही रे, पण तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे। त्यामुळे तू दुसऱ्याला दुःख देऊन स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करू नकोस। बाळा भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाते जपणे हेच तर खरं जीवन आहे। जेव्हा जेव्हा तुला तुझ्या आयुष्यात माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईल बाळा, कारण तू माझा प्रिय भक्त आहेस। माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे आणि हाच तर तुला माझा आशीर्वाद आहे, आमचे प्रेम आहे, कारण तू आमचा प्रिय भक्त आहेस, आमचा लाडका आहेस। सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त आहे असे टाईप करायला विसरू नका आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आणि शेवटपर्यंत ऐकत राहा। स्वामी माऊली म्हणतात, बाळा श्रीमंतीचा गर्व कधीही तू करू नकोस। तू स्वाभिमानाने जग, पण श्रीमंतीचा अहंकार कधी येऊ नकोस। मीपणा सोड बाळा, स्वार्थीपणा सोड।
सर्वांसोबत तू प्रेमाने, आदराने, आपुलकीने वाग आणि आपले मन परमेश्वराच्या चिंतनात, माझ्या चिंतनात, स्वामी महाराजांच्या नामस्मरणात गुंतव. तू मोठ्या माणसांचा नेहमीच आदर कर बाळा. आपली वेळ नेहमी स्वतःला घडवण्यात खर्च कर, म्हणजे तुला इतरांना दोष देण्यासाठी वेळच मिळणार नाही. बाळा, तू जेवढे सत्कर्म करशील, आपल्या कामावरती तू जेवढे लक्ष केंद्रित करशील, तेवढे तू तुझ्या जीवनात, तुझ्या आयुष्यात यशस्वी होशील. कारण तू तुझ्या आयुष्यावर लक्ष दिलेले आहेस, जगावर नाही. अरे, जगाने किती जरी तुला नावे ठेवली तरी तुला त्याचा फरक पडता कामा नये. कारण की लोकांचं कामच असतं की एखाद्याची प्रगती होत असेल तर त्याला नावे ठेवण्याची, त्याला त्याच्या ध्येयापासून दूर नेण्याची. पण बाळा, लोकांचे हे काम तू पूर्ण होऊ देऊ नकोस. त्यांच्या बोलण्याकडे, त्यांच्या वागण्याकडे तू दुर्लक्ष कर आणि आपल्या सत्कर्मावरती, आपल्या आयुष्यावरती तू लक्ष केंद्रित कर आणि तू तुझे कर्म करत राहा. माझे नामस्मरण, माझे ध्यान तू कायम ठेवत राहा. बघ, तू तुझ्या जीवनात नक्कीच यशस्वी होणार. होय बाळा, तू निश्चिंत राहा. कितीही तुला लोकांनी नावे ठेवली तर काहीही त्याचा उपयोग तुझ्या आयुष्यावर, भविष्यावर होणार नाही. कारण तू मनाने खूप चांगला आहेस आणि तुझे उद्देश हे खूप चांगले आहे. त्यामुळेच तू माझा प्रिय भक्तांच्या यादीत आहेस. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही बाळा. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या कुटुंबासाठी तू ज्याच्यासाठी स्वतःशी झुंज खेळत आहेस ना, ती सर्व आम्ही पाहत आहोत. तरीही तू आमची भक्ती, आमचे नामस्मरण, आमच्यावरचा विश्वास, आमच्यावरची श्रद्धा कधीही ढळू दिला नाहीस. म्हणूनच तू आता चिंता करू नकोस. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक, भाग्यवंत होणार आहेस. आता योग्य वेळ आलेली आहे बाळा तुझ्या त्या विश्वासाला उत्तर देण्याची. त्यामुळे तू भिवू नकोस. योग्य वेळेची वाट बघ. हेही दिवस तुझे सरतील. कारण बाळा, आपल्या आयुष्यात जर दुःख आले असेल तर काहीच अंतरावर सुखसुद्धा वाट पाहत बसलेला असतो की दुःख गेले की मी ह्याच्या आयुष्यात येणार. त्यामुळे बाळा, कोणतीच वेळ सारखी नसते. सर्व काही गोष्टी वेळेवरती सोडून द्यायला शिक. आज जरी तुझ्या आयुष्यात दुःख असेल, तुला हरल्यासारखे वाटत असेल, जीवन नकोसे झाले असतील, तरी बाळा तू घाबरू नकोस. चिंतामुक्त हो. तू सत्कर्म कर, तू पॉझिटिव्ह विचार कर आणि माझे नामस्मरण तुझ्या ओठी, तुझ्या घरात, तुझ्या कुटुंबियांनाही माझे नामस्मरण, माझी भक्ती तू करायला लाव. बघ बाळा, एक दिवस तुझाच असणार आहे आणि त्या दिवशी तुझाच विजय होणार आहे. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, सहमत असाल तर स्वामी राया, मी तुझं बाळ आहे, लेकरू आहे असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात तुला सर्व काही एवढे मिळणार आहे की ज्याची तू कल्पना देखील करणे सोडून दिले आहेस आणि हे तुला कधी मिळेल हे सुद्धा तुला कळणार नाही. पण आपला स्वामी माऊलींवरती विश्वास असायला पाहिजे. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला स्वामी माऊलींचे हे सुंदर मार्गदर्शन ऐकायला मिळत आहे. स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत, आपल्या बरोबर आहेत, आपल्या आसपास आहेत. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझा माझ्यावरती विश्वास आहे एवढेच मला पुरेसे आहे. तुझा विश्वास आहे माझ्यावर, म्हणूनच मी तुझ्या मागे पुढे चालत असतो. तुझ्या आयुष्यात आलेली संकटे, दुःखे ही मी तुझ्यावरती येऊ देत नाही. तुला थोडंसं जरी खर्चटलं ना बाळा, तरी मला त्याचे दुःख होते. कारण माझा तू प्रिय भक्त आहेस आणि माझ्या प्रिय भक्ताला झालेला त्रास सर्वप्रथम हा मला होत असतो. त्यामुळे बाळा, तू खूप नशीबवान आहेस. माझ्या नामस्मरणाद्वारे मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या हृदयात आहे, तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे प्रेम, स्वामी महाराजांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे हे तुम्ही कधीही विसरू नका.
माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हालाही आपल्या स्वामींवरती विश्वास असायला पाहिजे. आणि जर का तुमचा विश्वास स्वामी महाराजांवरती असेल तर तुम्ही लगेच ह्या व्हिडिओला लाईक करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा तू सर्व चिंता करणे सोडून दे. आता हा संदेश तू पूर्ण ऐकला आहेस, त्यामुळे आता तुझ्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी कमी होणार आहेत. या मार्गदर्शनाद्वारे तुला भरपूर आशीर्वाद स्वामी महाराजांचे मिळणार आहे. बाळा दुःखात तुला नवीन वाटचाल करण्यासाठी स्वामींचे आशीर्वाद कायम हवे आहे. त्यामुळे तू नेहमी प्रार्थना कर, स्वामी या दिवसाची सुरुवात मला चांगली करायची आहे, तुमच्या नामस्मरणाने करायची आहे. स्वामी माऊली माझा प्रत्येक दिवस असाच आनंदाने जाऊ द्या, मी तुमची मनापासून प्रार्थना करतो. या सुंदर विचाराने तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करा आणि बघा तुमच्या आयुष्यात होणारा चमत्कार. स्वामी माऊली म्हणतात, मी तुला पोकळ आश्वासने देत नाही बाळा, मी दिलेली माझी वचने तुमच्यासाठी कार्य करतात आणि मग घाबरण्याचे काय कारण तुम्हाला. तू विश्वासाने पुढे चालत राहिलास तर तुला तेही प्राप्त होईल जे तुला आज अशक्य वाटत आहे. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर तुम्ही सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून लगेच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. आणि माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, सदैव तुम्ही स्वामी महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा. स्वामी माऊलींची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही, ना काल ना आज ना उद्या. सदैव स्वामी आपल्या पाठीशी असतात. फक्त आपला पाहिजे तो स्वामी माऊलींवरती विश्वास आणि विश्वास. सहमत असाल तर बोला, श्री स्वामी समर्थ.